इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्तीचा. कामावर असताना सेवानिवृत्ती झाल्यानंतर काय काय करू याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण नकळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली, पण ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवलेले असतात, ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते. म्हणूनच मनावर दगड ठेवून या दिवशी आपण आनंद साजरा तर करतो, पण या दिवशी दुःखही तेवढेच होत असते. आजचा दिवस आमच्यासाठी खूप विशेष आहे. आज आहे एका निवासी मतिमंद विद्यालयाच्या विशेष विद्यार्थ्यांची विशेष शिक्षिका, व्हीके कंट्रोल सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मालकीण, 2 चिमुकल्या नातवांची आवडती आजी. आमची मायही तीच आणि बापही तीच, अशी तुमची आमची निर्मला काळे काळबांडे. आज तिच्या सेवानिवृत्तीचा दिवस. फायनली ती 58 वर्षांची झाली. खरं सांगायचं तर मला वाटलेलं की शिक्षकांचं सेवानिवृत्तीचं वय हे 60 होईल. अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत वाटत होतं, पण ते तसं झालं नाही. असो, ज्या निष्ठेने, प्रेमाने आणि मेहनतीने आपले आयुष्य आपल्या कार्याला समर्पित केले, त्या प्रवासाचा एक टप्पा आज पूर्ण होत आहे. आईने तिच्या कार्यकाळात केवळ जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर त्या जबाबदाऱ्या मनापासून निभावल्या. अनेक विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या आयुष्यात त्या प्रेरणादायी ठरल्या. पण तिने प्रत्येक वेळेस आमचाच आणि कुटुंबाचाच विचार केला. तिची मेहनत, शिस्त आणि सर्वांसोबत प्रेमाने वागण्याची पद्धत या गोष्टी प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. या फोटोमध्ये दिसणारी गोंडस मुलगी म्हणजे माझी मम्मी. हा फोटो तिच्या आईवडिलांबरोबरचा. तिच्या वडिलांना तिला मास्तरीण बनवायचे होते आणि मम्मी पप्पांचे लग्न ठरवतानाच आमच्या दादाजींनी म्हणजेच मम्मीच्या वडिलांनी एक अट घातली होती की माझ्या मुलीला पुढील शिक्षण करू द्यावे तरच मी तुमचे लग्न करून येणार. तिचे लग्न 10वी नंतरच झाले होते, त्यामुळे लग्नानंतर तिला पुढील शिक्षण करू द्यावे आणि तिने मास्तरीण बनावे हे स्वप्न तिने तिच्या वडिलांचे पूर्ण केले आणि यात खूप सहकार्य माझ्या पप्पांचे तिला मिळाले. आणि काळे हे आडनाव तिने कधीच चेंज केले नाही. या नावानेच तिची ओळख आहे. आम्ही लहान असतानाच तिने एका ट्रेनिंगसाठी मुंबईला जाण्याचे ठरवले, तेही 1 वर्षासाठी. माझ्या पप्पांनी होकार दिला आणि ती ट्रेनिंग करिता गेली. हा तिथलाच फोटो. माझ्या लहानपणापासून मी माझ्या आईला तिच्या कामात संपूर्णपणे गुंतलेलं पाहिलं आहे. सहकाऱ्यांना मदत करताना आणि प्रत्येक कार्य मनापासून पार पडताना तिचा उत्साह कधी कमी झाला नाही. घरात आई आणि बाहेर शिक्षिका अशा दुहेरी भूमिका तिने सांभाळल्या. अगदी पहिलेपासूनच, म्हणजे पप्पांना त्यांच्या कामात मदत करण्यापासून ते नातेसंबंध जोपासणे असू दे, किंवा तिच्या शाळेला ग्रांट येण्याच्या पहिलीची तिची धडपड असू दे, त्यात मी समावेश करेल आमच्या पप्पांच्या या जगातून जाण्यानंतरचा तिच्या जीवनातील चढ उतार करणारा प्रवास. निवासी मतिमंद विद्यालयाचे पहिले 2-3 विविध शाळांमध्ये तिने नोकरी केली, पण तीही बिनपगारी. दिवसा ते यवतमाळ किंवा दिवसा ते वाशिम किंवा दिवसा ते अमरावती याप्रमाणे ती अपडाऊन करायची. पण अचानक पप्पांच्या जाण्यामुळे तिला हे अपडाऊन परवडणारे नव्हते, म्हणून तिला दिवसाही आमचे गाव सोडावे लागले. मनावर दगड ठेवून. कारण आयुष्यात कुठेच थांबायचं नाही. तिच्या 2 पिलांना बळ देण्याची ताकद तिला तिच्यात आणायची होती. आणि यात तिला काही ठराविक लोकांची खूप मदत मिळाली. ते म्हणजे तिवसा या गावातील लोकांची साथ असू दे, तिच्या माहेरची लोक, आणि विशेषतः तिच्या मैत्रिणी. सर्वांच्या सल्ल्यानुसार तिने अमरावतीला यायचा निर्णय घेतला. त्यावेळेस माझी 10वी असल्यामुळे मी आणि माझी आजी म्हणजेच तिची मोठी मावशी आम्ही दोघीच तिवसाला राहायचो. कधी मम्मीला सोडून न राहणारी मुलगी, तेव्हा माझ्यात सुद्धा एक बळ आलं. अमरावतीला शिफ्ट झाल्यानंतर तिथेही तिला बराच स्ट्रगल करावा लागला. शाळेला ग्रँट यायच्या पहिलेचा प्रवास खूपच खडतर होता, पण ती नमली नाही की थांबली नाही, तर सतत प्रयत्न करत राहिली, एखाद्या वटवृक्षाप्रमाणे. माझ्या 10वी नंतर मला पण अमरावतीला यावे लागले. एका 10 बाय 10च्या खोलीत आम्ही राहायचो. पण मी तिथे गेल्यामुळे
घरमालकांनी घर भाडे 500 रुपयांनी वाढवायचे ठरवले. आता कसे करायचे? पण माझ्या मम्मीने ते मला कधी जाणू दिले नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मम्मीची शाळा सकाळी असायची. ती सकाळी शाळेत जायची, घरी येऊन थोडंसं जेवण करायची, त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये पेपर स्क्रुटनीसाठी जायची, तेही तिथून पायदळ. त्यानंतर तिचा नंबर एका कम्प्युटर सेंटरला MSc साठी लागलेला होता. तिथे स्टायपेंड मिळायची जवळपास 400 रुपये. ते मिळण्यासाठी तिने तो कोर्स कंप्लीट केला. तिथेही ती पायदळच जायची. असे एक टाइमचे जेवण करून तिने हा प्रवास पूर्ण केला. तिने तिच्या जीवनात केलेला स्ट्रगल सांगेल तेवढा कमीच आहे. तो इथे संपणारा नाहीये किंवा एका दिवसात संपेल एवढा नाहीये. त्यानंतर शाळेला ग्रँट आली आणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. काही दिवसानंतर मम्मीने ठरवलं की आता एखादा 1 BHK फ्लॅट घ्यावा. तर मग तपोवन साईडला एक 1 BHK फ्लॅट तिने घेतला आणि आम्ही तिथे राहायला गेलो. त्यावेळेस आम्हाला बऱ्याच लोकांची मदत मिळाली. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बऱ्याच लोकांची हेल्प मिळाली. प्रत्येकाचे नाव घेणे इथे शक्य नाही, त्याबद्दल माफी असावी. याच त्या 1 BHK फ्लॅटमधून माझे लग्न झाले. मला मुलगा सुद्धा याच घरात झाला. त्यानंतर विकीदाचे लग्न झाले, त्याला पण एक मुलगी झाली. त्या घरात खूप पॉझिटिव्हिटी होती. खरं तर मम्मीमुळेच. अशा प्रकारे